बातमी आहे मुंबई महापालिकेच्या मासिक सभेतनं विरोधकांचा सभात्याग बहुमत नसल्यामुळे आपण पाहतोय सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांची नाचक्की झाली आहे आणि चेंबूर अहवालावर हरकतीचा मुद्दा मांडावा अशी विरोधकांनी मागणी केली होती। मात्र महापौरांनी आधी नियमित कामकाज चालवायचा निर्णय घेतला आणि धारावी बेस्ट डेपो आरेतले विकास कामं तातडीच्या कामकाजामध्ये हा निर्णय घेतला गेला होता। मात्र विकासाचे प्रस्ताव सभेतच पारित करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे 2/3 संख्या नसल्यानं आता बहुमत घेत चाचणी केलेली पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी सुमित सावंत आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुमित, आपण पाहतोय की आता बहुमत चाचणी घेतली जात असतानाच महापौरांनी अचानक निर्णय रद्द केला आणि पुन्हा एकदा विशेष सभा घ्यायची घोषणा केली आहे। आपल्यासोबत सुमित सावंत आहेत, अधिक माहिती देत आहेत। सुमित, सध्या माझ्यासोबत सगळेच विरोधक आहेत ज्यांनी सभात्याग आधी केलेला होता। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, सगळ्यांचंच म्हणणं विरोधकांचं आहे की आधी बिझनेस घेतला गेला किंवा सत्ताधाऱ्यांना केवळ पैसे कमवायचे आहेत आणि म्हणून तेवढंच फक्त चाललं, पण ज्या अहवालावरती चर्चा व्हायला होती ती झालीच नाही। 2/3 त्यांच्याकडे म्हणजे सत्ताधाऱ्यांकडे कुठेही मतदान करण्यासाठी तेवढे संख्याबळ नव्हतं आणि म्हणून त्यांनी मग अखेर तो निर्णय रद्द केला किंवा मग त्यानंतर विशेष सभेची मागणी केली असं सगळं म्हणत सत्ताधाऱ्यांनी सभात्याग केला। माझ्यासोबत सध्या सगळेच विरोधक आहेत। ताई, तुम्ही सगळे बाहेर पडलात, तुमची नेमकी मागणी काय होती आणि महापौरांचं काय? मुळात ना आम्हाला पण महापौर किंवा सत्ताधारी यांनी समजून घेतलं पाहिजे, 2/3 मेजॉरिटी यांची कधीच होऊ शकत नाही, कारण ते आमची आहे आणि आम्ही त्यांना तेच सांगतो, हा अर्जंट बिझनेस वगैरे घेऊ नका। निवेदन अपेक्षित होतं सभागृहाने येता करेल म्हणून आमच्याकडनं निवेदन गेलं नाही। आम्ही निवेदन त्यांचं आलं असतं, सत्ताधारी हा नियम आहे, ते निवेदन आलं असतं। ज्या यांच्यावर प्रशासनावर चाबूक ओढायचा आहे तो सत्ताधारी ओढत असतो, असा अलिखित नियम आहे। आम्हाला वाटलेलं की ते आणतील, पण त्यांनी निवेदन आणलं नाही। हे कोणाच्याही सहृदयी नाही, हे असंवेदनशील आहेत। हा जो सभागृह चालवण्याचा जो नियम असतो त्या नियमामध्ये जुलै महिन्याचा एक विषय घेऊन तो स्टॉप करून निवेदन आणलं असं किंवा न घेता पण एवढा मोठी घटना घडली आणि प्रशासनाने जे काही अहवाल दिला आहे त्या अहवालावरती 227 आणि महापौराला काउंट करून बोलते बाकीचे आणि आपापली मतं मांडली असती, पण ती मतं मांडायला आणि वेळच नाही दिला। अर्जंट बिझनेस आणता आधी, म्हणजे तुम्हाला ज्या मातेचं आईच्या हृदयाने काय आईचं हृदय हे सांगतं, अर्जंट बिझनेस घ्या आणि मग आणि पोल मागितला, ज्याला नियमाने 2/3 मेजॉरिटी असलेल्या विरोधी पक्षांनी पोल मागितल्यानंतर महापौर हा बोलले पाहिजे तर तुम्ही ते काढा विज्युअल, आणि त्याच्यानंतर बसून गणसंख्या मोजून झाल्यावर 10 लोकांना आतमध्ये आणल्यावर जर पोल देता, हे किती रॉंग काम करतायत। मुळात आम्हाला मरू दे, तुमचे पोल वगैरे ते आपण नंतर बोलू अर्जंट, पण संवेदनशील विषय निवेदनाच्या माध्यमातून आला असता तर आज सगळ्यांनी त्याच्यावर चर्चा केली असती आणि खऱ्या अर्थाने त्या मातेच्या दुखलेल्या हृदयाला थोडीशी आपण फुंकर घातली असती। पण धंद्याचा अर्जंट बिझनेस म्हणजेच खूप अशी तत्परता, ऐनवळची रस्त्यांची, कॉन्ट्रॅक्टरांची तत्परता यांच्या कामातून दिसली। आता पुढची भूमिका काय असणार आहे? सर्वप्रथम आता आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं, खरं म्हणजे चेंबूर अहवालावरती खऱ्या अर्थाने चर्चा होणं गरजेचं होतं आणि चेंबूर अहवालावरती जो चुकीचा अहवाल दिलेला आहे त्या अहवालावरती सर्व सभागृह एकत्र आहे असं दिसणं गरजेचं होतं। परंतु या प्रशासनाने म्हणा सत्ताधारी पक्षाने प्राथमिकता 2 गोष्टीसाठी दिली, एकाच्या रोड आरियल एक क्लिअर करण्यासाठी आणि एक अदानी समूहाला धारावी बस डेपो देण्यासाठी। आज खऱ्या अर्थाने सत्ताधारी पक्षाची भूमिका मुंबईला कळेल की त्यांची प्राथमिकता ही अदानी आणि बिल्डर्स आहेत, मुंबईकर नाही आहेत। त्याच्यामुळे आम्ही रस्त्यावरील लढाई लढणार आहोतच, तो अहवाल कसा चुकीचा आहे तो अहवाल आम्ही फेटाळणार आहोतच, परंतु त्या अधिकाऱ्यांवर सर्वांवरती SIT चौकशी बसली पाहिजे अशी आमची मागणी। आता तुम्ही MS कडे जाणार आहात? आता MS कडे जाणार आहात कारण आम्ही सोमवारीपासून
सोमवारीपासून आम्ही हे वाट बघत होतो की केव्हा सभागृह होणार आणि त्या सभागृहामध्ये चेंबूरच्या विषयावर जे अहवाल आलेला आहे त्या अहवालवर चर्चा होणार. आणि त्या दिवशी आमिर शेख खलिफांचं देहांत झाला होता, त्यामुळे सभा तहकूब झाली. आणि आज आम्ही ही वाट बघत होते की जाता सभा उघडणार त्यापूर्वी आम्ही या चेंबूरच्या विषयावर चर्चा करणार. पण दुर्दैवाने आता पहिला त्यांना अदानीसाठी ते धारावीचे जे बस डिपो होते त्याला द्यायचं होतं आणि त्याच्यानंतर बिल्डरांच्या विकासकांचं काम करण्याचं होतं. तर 2.5 तास त्यांनी ते काम केले आणि अर्जंट बिझनेसच्या वेळावर आम्ही रागून, कारण काय ते चेंबूरच्या विषयावर पहिल्या कायदा चर्चा झाली त्या विषय घेऊन आम्ही ते अर्जंट बिझनेसचा विरोध केला. आणि अर्जंट बिझनेसमध्ये असं होता की अर्जंट बिझनेससाठी तुम्हाला 2/3 मेजॉरिटी पाहिजे आणि त्या 2/3 मेजॉरिटी त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ते पळाले. त्याने जेव्हा रुलिंग दिली, त्याने जेव्हा आग्रकम मागला त्याच्यानंतर त्याला रुलिंग द्यायला पडशील की तुम्ही कोणी जिंकला, सत्ता पक्ष याने भारतीय जनता पार्टी शिवसेना किंवा शिवसेना UBT आणि काँग्रेस पक्ष आणि आणखीन ते मित्र पक्ष कोणी जिंकला, त्याची रुलिंग देऊन तुम्ही पुढच्या मुद्द्यावर जाऊ शकत. पण ते असं केला नाही. त्याला माहीत होता की त्याच्यापूर्वी एक मुद्दा आम्ही अर्जंट बिझनेसचा रोखला होता, त्यांची चर्चा खूप झाली होती आणि वरिष्ठ रागवणार, त्यामुळे ते प्रस्तावाला रुलिंग न देतात ते पुढे जात होते. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्याचा विरोध केला आणि MMC ॲक्टमध्ये 45B आहे, त्या 45B मध्ये असा स्पष्ट आहे की बाबा तुम्ही रुलिंग देऊन पुढच्या मुद्दा घेऊ शकत. ते ना घेतात त्यांनी केला आणि त्यामुळे आम्ही सगळ्या काँग्रेस आणि शिवसेना आणि सगळ्या विरोधी पक्ष लोकांनी वॉकआउट केला. ओके, नक्कीच ही भूमिका होती. नक्कीच धन्यवाद सुमित सविस्तर माहितीसाठी. चेंबूरच्या या दुर्घटनेमध्ये विहान श्रीवास्तव या 11 वर्षाच्या मुलानं आपला जीव गमावला आणि त्यानंतर न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या विहानच्या कुटुंबियांना पालिकेचा अहवाल पाहून धक्काच बसला. त्यांनी हा अहवाल मान्य करायला नकार दिला आणि पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशीही त्यांनी मागणी केली आहे. न्याय मिळाला नाही तर त्यांनी कोर्टात जायचीही तयारी दाखवलेली आहे. तर मुंबई पालिकेला मराठीचा विसर पडलाय का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय, कारण पालिकेमध्ये अधिनियमाची प्रत इंग्रजीत काढली आहे. ठाकरेंच्या पक्षाचे नगरसेवक त्यामुळे आक्रमक झालेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या कायद्याचं पुस्तक केवळ इंग्रजीमध्येच आहे का? मुंबई महानगरपालिकेच्या कायद्याचं पुस्तक मराठीत नाही आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांना केवळ महापालिकेतल्या कायद्यांचं इंग्रजीतलं पुस्तक वाटलं गेलं आणि त्यावरून हा प्रश्न पुन्हा उद्भवल्याचं पाहायला मिळतं. आज जेव्हा नगरसेवकांना ही पुस्तिका वाटली गेली तेव्हा आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा पुन्हा एकदा आश्चर्यचकित झालेलो आहे की इंग्रजीमध्ये ही पुस्तिका संपूर्ण बनवलेली आहे. खरं म्हणजे हा ॲक्ट मराठीमध्ये असणं गरजेचं आहे. माझी अजूनही प्रशासनाला मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरसेवकांना हे इंग्रजी ॲक्टचं वाटप न करता मराठीमध्ये देण्यात यावं आणि जी आपला कायदा आहे की जो मराठीमध्ये कामकाज व्हायला पाहिजे त्याचं अनुकरण प्रशासनाने करावं. या मुंबईसाठी 107 हुतात्मे गेले. ही मुंबई एक भाषिक मराठी राज्यामध्ये आहे. याचा विसर खरं तर प्रशासनाला पडतोय की काय असा प्रश्न आम्हाला मराठी एकीकरण समिती म्हणून पडतोय. जर खरंच ही फक्त इंग्रजीमध्ये असेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल आणि माननीय महापौर आणि त्या ठिकाणच्या मुंबईच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना विनंती आहे की आपण या प्रकरणाकडे लक्ष घालावं आणि हे जर मराठीत नसेल तर तात्काळ हे मराठीत करून घ्या.